आपण रोज कितीतरी नियमांमध्ये जगत असतो, नाही का? काही तर आपल्या इतक्या अंगवळणी पडलेत की आपल्याला कळतही नाही. पण खरं तर हे नियम आपल्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहेत. पण कधी विचार केलाय का की जर हे नियम नसतेच तर काय झालं असतं? जरा कल्पना करून बघा. रस्त्यावर कोणी सिग्नलच पाळत नाहीये, दुकानात कोणी रांगच लावत नाहीये. काय होईल? सगळीकडे फक्त गोंधळच गोंधळ. आणि म्हणूनच आपलं आयुष्य व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी नियम खूप आवश्यक आहेत. हेच सगळं समजून घेण्यासाठी चला आपण एका गमतीशीर ॲनिमेटेड मित्राच्या गोष्टीत डोकावूया. तो निघालाय बाहेर काहीतरी कामं करायला. आणि या त्याच्या प्रवासात तो वेगवेगळ्या ठिकाणी जाईल आणि तिथे त्याला काही निर्णय घ्यायचे आहेत. आणि गंमत म्हणजे त्याच्या प्रत्येक निर्णयातून आपल्याला नियमांचं महत्त्व अगदी नव्याने कळणार आहे. चला तर मग सुरू करूया त्याचा हा प्रवास. तर आपल्या गोष्टीची सुरुवात होते एका अशा ठिकाणाहून जिथे शिस्त आणि नियम पाळणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. हे बघा, आपलं पात्र पोचलं आहे रुग्णालयात. पाहिलं का? इथलं वातावरण किती शांत आणि प्रसन्न आहे. सगळीकडे एकदम स्वच्छता आणि लोकसुद्धा अगदी हळू आवाजात बोलतायत. ओके, तर आता आत आल्यावर आपल्या ह्या मित्रासमोर एक प्रसंग उभा राहतोय. जरा विचार करा, हॉस्पिटलमध्ये शिरल्यावर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम कोणता असेल जो पाळलाच पाहिजे? अरे देवा, हे काय? असं नाही करायचं. बघा, मोठ्या आवाजात फोनवर बोलण्यामुळे जवळच्या बेडवर आराम करणाऱ्या रुग्णाला आणि काम करणाऱ्या नर्सला दोघांनाही किती त्रास होतोय. हे वागणं अगदी चुकीचं आहे. हे बरोबर आहे. अगदी शांतपणे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणं हेच तर हवंय. आता बघा, आपल्या पात्राच्या या योग्य वागण्यामुळे तिथली शांतता टिकून राहिली आहे. तर मग हा आहे आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम. रुग्णालयात नेहमी शांतता पाळावी. पाहिलं? एका छोट्याशा नियमामुळे किती मोठा फरक पडू शकतो. चला, आता पुढे पाहूया. अरे बापरे, हे तर त्यापेक्षाही वाईट आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, यामुळे फक्त घाणच नाही होत तर आजारही पसरतात. हे तर अजिबातच करायला नको. त्याऐवजी असं करायला हवं. कचरा टाकण्यासाठी नेहमी डस्टबिनचाच वापर करायला हवा. आपला परिसर स्वच्छ ठेवला की सगळ्यांचंच आरोग्य चांगलं राहतं, नाही का? ही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि यातूनच आपण शिकतो आपला दुसरा महत्त्वाचा नियम: सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. खरं तर यातून हेच दिसतं की आपण स्वच्छतेबद्दल किती जागरूक आहोत. आता हे जे नियम आपण पाहिले ना, ते काही फक्त हॉस्पिटलपुरतेच मर्यादित नाहीत. आपलं सगळ्यांचं सामाजिक जीवन सोपं आणि सुरक्षित व्हावं यासाठी अशा अनेक ठिकाणी वेगवेगळे नियम असतात. उदाहरणार्थ आपण या तक्त्यात पाहू शकतोय. बघा, शांतता पाळा हा नियम जसा हॉस्पिटलमध्ये लागतो तसाच तो लायब्ररीमध्येही किती महत्त्वाचा असतो. आणि रांगेत उभे राहा हा नियम तर बँक किंवा बस स्टँडवरची गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी एकदम आवश्यक आहे. पण एक मिनिट, हे नियम बनवलेच का जातात? म्हणजे या नियमांमागे नक्की विचार काय असतो? चला जरा हेही समजून घेऊया. चला, पुन्हा एकदा हॉस्पिटलचंच उदाहरण घेऊ. तिथे जर शांतता असेल तर काय होतं? रुग्णांना आराम मिळतो, ते लवकर बरे होतात आणि डॉक्टर आणि नर्स ते आपलं महत्त्वाचं काम अधिक लक्ष देऊन करू शकतात. याचाच अर्थ रुग्णांना चांगले उपचार मिळतात. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की नियम म्हणजे काही बंधनं नाहीत. उलट ती एक प्रकारची सामाजिक काळजी आहे जी आपण सगळे एकमेकांशी घेतो. आणि जेव्हा आपण नियम पाळतो तेव्हा आपल्या सगळ्यांचं आयुष्य खूप सोपं, सुरक्षित आणि आनंददायी होतं. तर मग या सगळ्यानंतर एक विचार नक्की करायला हवा. असा कोणता एक छोटासा नियम आहे जो आपण जास्त जबाबदारीने पाळला तर आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी परिस्थिती अजून चांगली होऊ शकते? विचार करून बघा.